माझं नाव समीर. माझं गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक छोटंसं नंदनवन. लाल मातीचे रस्ते, चहूबाजूला हिरवीगार वनराई आणि त्यामधून खळखळत वाहणारा वडा. आमचं एकत्र कुटुंब. एकाच मोठ्या वाड्यात माझे वडील आणि धाकटे काका राहायचे. काकांचा स्वभाव थोडा कडक, पण त्यांच्या माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि या कथेची नायिका, जिच्या भोवती माझं संपूर्ण आयुष्य फिरत राहिलं, ती म्हणजे माझ्या काकांची मुलगी समीक्षा. समीक्षा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. आम्ही एकाच अंगणात रंगलो, एकाच ताटात जेवलो आणि एकाच शाळेत वाढलो. लहानपणी आम्हाला चुलत भाऊ बहीण याचाही अर्थ नीट माहीत नव्हता. आमच्यासाठी आम्ही फक्त खेळायला सोबती होतो. समीक्षा दिसायला लहानपणापासूनच खूप बोलकी आणि निरागस होती. तिचे ते किरवळे केस आणि गालावर पडणारी खळी कोणाचंही मन जिंकायची. "समीर दादा, थांब ना, मला पण यायचंय विहिरीवर." ती तिच्या छोट्या पायांनी धावत माझ्या मागे यायची. मी तिला कधीच मागे सोडायचो नाही. तिचा हात धरून मी तिला गावच्या शिळेवर असलेल्या आमच्या जुन्या विहिरीवर घेऊन जायचो. तिथे पिंपळाच्या झाडाखाली बसून आम्ही तासनतास गप्पा मारायचो. मी झाडावर चढून तिच्यासाठी चिंचा पाडायचो आणि ती खाली पदर पसरून त्या गोळा करायची. "दादा, तू मोठा झाल्यावर काय होणार?" तिने एकदा निरागसपणे विचारलं होतं. "मी खूप मोठा साहेब होणार आणि तुला शहरात फिरायला नेणार," मी म्हणालो होतो. तेव्हा ती हसली होती आणि म्हणाली होती, "पण मग आपण सोबतच राहू ना? तू मला सोडून तर जाणार नाहीस ना?" तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा माझ्याकडे नव्हतं. पण आज मागे वळून पाहताना वाटतं की नियतीने त्या प्रश्नाचा आमच्यात भविष्यात गुंफण केली होती. जसजसे आम्ही मोठे झालो, तसं आमचं नातं बदलू लागलं. मी 10वी पास होऊन तालुक्याला शिक्षणासाठी गेलो आणि समीक्षा 8वीत होती. आता आम्ही रोज भेटू शकत नव्हतो, पण जेव्हा मी शनिवार रविवारी गावी यायचो, तेव्हा वाड्याच्या उंबरठ्यावर समीक्षा माझी वाट पाहत उभी असायची. तिचं ते मला पाहिल्यावर फुलणारं हास्य माझ्या आठवड्याभराचा थकवा घालवण्यासाठी पुरेसं होतं. पण वय वाढत होतं, तसं समाजाने आम्हाला भाऊ-बहीण म्हणून आखून दिलेल्या मर्यादांची जाणीव होऊ लागली होती. घरात काका आणि वडील नेहमी सांगायचे, "समीर, आता तू मोठा झाला आहेस." समीक्षा पण मोठी झाली. आता पूर्वीसारखं दिवसभर एकत्र फिरणं योग्य नाही, लोक बोलतात. मला तेव्हा राग यायचा. का लोक बोलतात? आम्ही तर लहानपणापासून एकत्र आहोत. पण समीक्षाच्या मनात काय चाललं होतं हे मला कधीच कळलं नाही. ती हळूहळू शांत होऊ लागली. माझ्याशी बोलताना आता ती नजरेला नजरे भिडत नसे. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा संकोच आला होता. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. शेतात काम करण्यासाठी सर्व मोठे गेले होते. घरात फक्त मी आणि समीक्षा होतो. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि वाड्याच्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने अंगावर गाठा येत होता. मी हॉलमध्ये बसून पुस्तक वाचत होतो. समीक्षा स्वयंपाकघरात चहा करत होती. अचानक वीज कडाडली आणि ती ओरडत बाहेर आली. तिने घाबरून मला घट्ट मिठी मारली. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र आणि तरीही सर्वात सुंदर क्षण होता. तिच्या श्वासाचा वेग, तिच्या केसातून येणारा तो मोगऱ्याचा वास आणि तिची ती भीती. मला जाणवलं की माझ्या मनात तिच्याबद्दल जे काय आहे ते फक्त भाऊ म्हणूनच असणारं प्रेम नाही. शरीरात एक वेगळीच वीज संचारली. काही सेकंद आम्ही तसेच होतो. मग अचानक तिला जाणीव झाली आणि ती मागे सरकली. तिचे गाल लाल झाले होते. "सॉरी दादा, मी खूप घाबरले होते," ती खाली बघत म्हणाली. मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी पहिल्यांदा मला दादा हा शब्द टोचला. मला वाटलं तिने मला समीर म्हणावं, पण मी स्वतःला सावरलं. "काही नाही गं, भीती वाटतेच विजेची," असं म्हणून मी तिथूनच निघून गेलो. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. उशीवर डोकं ठेवलं की तिची ती मिठी आठवायची. मी स्वतःला खूप समजावलं, "समीर, ती तुझी चुलत बहीण आहे. हे पाप आहे. असा विचार करणं चुकीचं आहे." पण मन मानत नव्हतं. भावनांवर कोणाचं नियंत्रण नसतं. पुढच्या काही वर्षात मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि पुण्याला जॉबला लागलो. समीक्षानेही गावातून 12वी पूर्ण केली आणि ती नर्सिंगच्या शिक्षणासाठी नाशिकला गेली. आमचे रस्ते वेगळे झाले होते, पण मनाची ओढ मात्र कमी झाली नव्हती. आम्ही फोनवर तासनतास बोलायचो. सुरुवातीला बोलणं घरच्यांबद्दल असायचं, पण हळूहळू ते आमचं वैयक्तिक होऊ लागलं. "समीर, तुला पुण्याला कोणी मुलगी आवडली का रे?" ती कधीकधी हळूच विचारायची. "नाही गं, अजून तरी कोणी नाही." "का विचारतेस?" "काही नाही." म्हटलं, "इतका मोठा झालास, लग्न तर करावंच लागेल ना?" तिचा आवाज थोडा जड व्हायचा. मला तिला ओरडून सांगावंसं वाटायचं की मला तुझ्याशिवाय कुणीच आवडणार नाही, पण मी गप्प राहायचो. आम्हाला ठाऊक होतं की आमचं नातं ज्या वळणावर उभं आहे तिथून पुढचा रस्ता फक्त काटेरी आहे. एके दिवशी समीक्षाचा फोन आला. ती रडत होती. "काय झालं समीक्षा? रडतेस का?" मी अस्वस्थ होऊन विचारलं. "समीर, बाबांनी माझ्या लग्नाचं काढलंय. गावाकडचाच एक मुलगा आहे. शिक्षक आहे तो. त्याला मी आवडले आहे. आई-बाबा खूप खुश आहेत." त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे.
या गोष्टीची भीती वाटत होती. ती समोर उभी होती. रक्ताचं नातं आमच्या प्रेमाच्या आड उभं होतं. तू काय म्हणालीस त्यांना? मी थरथरत्या आवाजात विचारलं. मी काय सांगणार? मी फक्त रडत राहिले. त्यांना वाटलं मला गाव सोडून जायचं नाही आहे म्हणून मी रडते. पण समीर, मला त्यांच्याबद्दल नाही, मला तुझ्याबद्दल वाटतंय. मला भीती वाटते. जर तुझं लग्न दुसऱ्या कोणाशी झालं तर मी कशी जगणार? तिच्या या कबुलीने माझ्या मनातील सर्व बांध फुटले. आता लपवून काहीच अर्थ नव्हता. समीक्षा, मी येतोय गावी. आपण बोलूया. घाबरू नकोस. मी तिला धीर दिला. गावी जाताना माझ्या डोक्यात हजारो विचार होते. काकांचा तो कडक स्वभाव, समाजाचे टोमणे, रक्ताचं नातं, या सर्वांशी मी कसं लढणार? पण एक गोष्ट नक्की होती, आता मागे वळणं शक्य नव्हतं. गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. वाडा दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला होता, कारण पाहुणे येणार होते. मी गाडी लावली आणि थेट समीक्षेच्या खोलीकडे गेलो. ती खिडकीत बसून बाहेर पाहत होती. माझे डोळे तिच्या डोळ्यांना भिडले आणि त्या एका नजरेत हजारो शब्दांचा अर्थ दडला होता. तिने हळूच ओठ हलवले. आलास? मी फक्त मान डोलवली, पण त्या शांततेत एक वादळ दडलं होतं, जे लवकरच संपूर्ण कुटुंबाला वेढणार होतं. गावातलं वातावरण नेहमीसारखं नव्हतं. वाड्याच्या ओसरीवर पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. समीक्षेला पाहायला येणारं स्थळ तसं चांगलं होतं. मुलगा शिक्षक होता, शेतीवाडी होती, घरचे सगळे खुश होते. पण वाड्याच्या एका कोपऱ्यात दोन जीव गुदमरत होते. मी आलो हे पाहून काकांना बरं वाटलं, पण माझ्या मनात काय चाललंय याची त्यांना पुढशीही कल्पना नव्हती. त्या रात्री घरात लग्नाचा गप्पा रंगल्या होत्या. मी मात्र शांत होतो. जेवण झाल्यावर मी गुपचूप गच्चीवर गेलो. थोड्याच वेळात पायांच्या पैजानाचा आवाज आला. कळोखतीही मी तो आवाज ओळखू शकत होतो. समीक्षा आली होती. तिच्या डोळ्यातलं पाणी चांदण्याच्या प्रकाशात चमकत होतं. समीर, काय होणार आता? तिने अत्यंत कातर स्वरात विचारलं. मी तिचा हात हातात घेतला. तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते. समीक्षा, मला माहीत नाही काय होईल, पण मी तुला दुसऱ्या कोणाची तरी होताना बघू शकत नाही. हे रक्ताचं नातं आम्हाला जोडत की तोडत हेच कळत नाही आहे. तिने माझं डोकं तिच्या खांद्यावर ठेवलं. लोक म्हणतात चुलत बहीण ही सख्या बहिणीसारखी असते, पण समीर, मला लहानपणापासून तू फक्त माझा समीर आहे म्हणून जाणवलंयस. जेव्हा तू पुण्याला गेला होतास तेव्हा मला समजलं की माझ्या श्वासात तू आहेस. आता हे कसं सांगू जगाला? आम्ही बराच वेळ तिथेच बसून होतो. खाली घरच्यांच्या हसण्याचे आवाज येत होते आणि वर आम्ही दोघं आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या युद्धाची तयारी करत होतो. त्या रात्री आम्ही ठरवलं की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे नातं गुप्त ठेवायचं, पण कोणालाही होकार द्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले. समीक्षाला नटून बाहेर आणलं गेलं. ती सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते खोटं हसू मला टोचत होतं. पाहुण्यांनी तिला प्रश्न विचारले. तिने हो नाहीमध्ये उत्तर दिली. जेव्हा त्या मुलाने तिला बाजूला नेऊन बोलण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा माझ्या मनात मत्सर पेटून उठला. मला वाटलं जावं आणि सांगावं की ही माझी आहे, पण मी हतबल होतो. पाहुणे गेल्यानंतर काकाने समीक्षाला विचारलं, समीक्षा, मुलगा कसा वाटला? आम्हाला तर पसंत आहे. समीक्षाने माझ्याकडे एक केविलवाणी नजर टाकली आणि म्हणाली, बाबा, मला आता लग्न करायचं नाही आहे. मला अजून शिकायचं आहे. नर्सिंग पूर्ण करून नोकरी करायची आहे. काकांचा चेहरा एकदम बदलला. त्यांचा स्वभाव तापट होता. शिकावं तर लागणारच आहे, पण लग्न झाल्यावर शिकता येईल. मुलगा चांगला आहे. पुन्हा असं स्थळ मिळणार नाही. पुढच्या महिन्यात आपण साखरपुडा करूया. समीक्षा रडत रडत तिच्या खोलीत निघून गेली. घरात तणाव निर्माण झाला. आई आणि काकी तिला समजावू लागल्या, पण तिचा हट्ट कायम होता. मला कळत होतं की ती फक्त माझ्यासाठी करत आहे. पुढचे 4-5 दिवस आम्ही खूप सावध होतो. घरात सर्वांचे डोळे आमच्यावर होते, विशेषतः माझी काकी, जिची नजर खूप तीक्ष्ण होती. तिला कदाचित आमच्यातली बदललेली केमिस्ट्री जाणवू लागली होती. आम्ही फोनवरही बोलणं बंद केलं होतं, कारण कोणाच्याही हातात फोन लागेल याचा नेम नव्हता. एके दिवशी दुपारी जेव्हा सगळे शेतात गेले होते, मी समीक्षाच्या खोलीत गेलो. ती गाढ झोपलेली होती. तिच्या उशीवर पाण्याचे डाग होते. ती रडून झोपली होती. मी तिच्या कपाळावर हात ठेवला. तिने डोळे उघडले आणि मला पाहताच ती सावरून बसली. समीर, तू इथे? कुणी पाहिलं तर? ती घाबरून म्हणाली. कुणी नाही आहे गं घरी. मला राहवलं नाही. तू जेवण का नाहीस केलंस? मी विचारलं. तिने मला मिठी मारली. मला जेवण नकोय. मला फक्त तू हवा आहेस. आपण कुठेतरी लांब निघून जाऊया का? मी तिला जवळ घेतलं. तिच्या केसांचा तो सुगंध मला पुन्हा एकदा घायल करत होता. पळून जाणं सोपं असतं समीक्षा, पण आपण आपल्या माणसांना तोंड कसं दाखवणार? काकांचा मान जाईल, वडिलांची इब्रत जाईल. आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करूया. कुणी समजून घेणार नाही समीर. हा समाज आपल्या नात्याला पाप म्हणेल. चुलत बहीण भावाचं लग्न आपल्याकडे मान्य नाही.
ती हुंदके देत म्हणाली. मी तिच्या ओठांवर हात ठेवला. जे नातं मनापासून जोडलेलं असतं ते पाप कसं असू शकतं? आपण काही गुन्हा नाही केलाय. आपण फक्त प्रेम केले. त्या क्षणी आमची जवळीक वाढली. आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ होतो की फक्त श्वासांचा आवाज येत होता. मी तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर एक हलकासा ओझरता मुका घेतला. तो स्पर्श खूप काही सांगून गेला. त्यात ओढ होती, प्रेम होतं आणि एक प्रकारची हतबलही होती. पण आमचा हा एकांत जास्त काळ टिकला नाही. अचानक दारात सावली पडली. आम्ही दचकून बाजूला झालो. दारात काकी उभी होती. तिच्या हातात पाण्याचा तांब्या होता, जो तिच्या हातातून सुटला. तिने जे पाहिलं होतं ते तिला अपेक्षित नव्हतं. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. हे काय चाललंय? समीर, तू आणि समीक्षा, हे काय बघतेय मी? माझी वाचाच बसली. समीक्षा थरथर कापत होती. काकी ओरडत म्हणाली, तुम्ही दोघं भाऊ आणि बहीण आहात. शरम वाटत नाही तुम्हाला? रक्ताचं नातं विसरलात का? काकी, माझं ऐकून तर घ्या. मी बोलण्याचा प्रयत्न केला. काही ऐकायचं नाही आहे मला. आत्ताच्या आत्ता खाली चल. तुझे वडील आणि काका आले की त्यांना हे सांगावंच लागेल. ही घोर बाब या घरात चालणार नाही. काकीने समीक्षाचा हात धरून तिला ओढत हॉलमध्ये नेलं. मला समजलं होतं की आता वादळ येणार आहे. ज्या गोष्टीची भीती होती ती समोर आली होती. आमचं गुपित आता उघड झालं होतं. थोड्याच वेळात वडील आणि काका शेतातून परतले. काकीने त्यांना जे काही सांगितलं त्यानंतर वाड्यातलं वातावरण स्मशान शांततेसारखं झालं. काकांचा राग अनावर झाला होता. त्यांनी समीक्षाला एक जोरात चपकार लागवली. हे संस्कार दिले आहेत का आम्ही तुला? काका जोरात ओरडले. मी मध्ये पडलो. काका, तिला नका मारू. जे काय आहे ते माझं आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. माझ्या वडिलांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू मी त्यांचा खून केला आहे. समीर, तुला काम्मी शहरात शिकवायला पाठवलं ते हे दिवस पाहण्यासाठी. ती तुझी बहीण आहे रे. नाही बाबा, ती माझी चुलत बहीण आहे. पण माझं मन तिला त्या नजरेतून बघू शकत नाही. आम्ही लहानपणापासून सोबत आहोत. आमची मन जुळली आहेत, मी ठामपणे म्हणालो. वातावरण इतकं बिघडलं की काकांनी त्यांच्या खोलीतून बंदूक काढली. जर पुन्हा या घरात प्रेम हा शब्द काढलात तर तुम्हा दोघांनाही संपवून टाकीन. आई आणि काकी रडू लागल्या. मला आणि समीक्षाला वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं. बाहेरून कड्या लावल्या गेल्या. त्या रात्री वाड्यात कुणी जेवलं नाही. फक्त रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत होते. खोलीत बसून मी विचार करत होतो, काय आम्ही खरंच काही चुकीचं केलं? निसर्गाच्या नियमानुसार आम्ही तरुण मुलगा आणि मुलगी आहोत. मग समाजाने बनवलेली ही नाती आमच्या प्रेमाच्या आड का येत आहेत? दुसरीकडे समीक्षेच्या खोलीतून तिच्या रडण्याचा आवाज येत होता. मला तिला जाऊन सांगायचं होतं की घाबरू नकोस, मी आहे. पण माझ्यासमोर फक्त बंद दार आणि अंधार होता. पण हे तर फक्त सुरुवातीला वादळ होतं. खरी अग्निपरीक्षा अजून बाकी होती. काकांनी ठरवलं होतं की पुढच्या 2 दिवसात समीक्षाचं लग्न लावून द्यायचं. मग भलेही तिला जबरदस्तीने भोल्यावर चढावं लागलं तरी चालेल. वाड्यातलं वातावरण एखाद्या सुतकासारखं झालं होतं. काकांनी आणि वडिलांनी घेतलेला निर्णय ठाम होता. समीक्षाचं लग्न उद्याच्या उद्या त्या शिक्षकासोबत लावून द्यायचं. तिला खोलीत कोंडून ठेवलं होतं आणि माझ्यावर 2 माणसं लक्ष ठेवायला होती. घराबाहेर पडणं अशक्य होतं. पण प्रेमाची ताकद संकटातच जास्त उफाळून येते. त्या रात्री पाऊस थांबला होता, पण मनातलं वादळ शांत नव्हतं. मी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. विहिरीकडे जाणारा तो रस्ता काळोखात बुडाला होता. मला माहीत होतं, जर आज आम्ही काही केलं नाही तर आयुष्यभर आम्हाला एकमेकांसाठी फक्त अश्रू ढाळावे लागतील. मी हळूच खिडकीचे गज सरकावले. ते जुने असल्यामुळे ढिले झाले होते आणि बाहेर उडी मारली. मी चोर पावलाने समीक्षाच्या खोलीच्या खिडकीपाशी गेलो. ती तिथे जमिनीवर बसून रडत होती. समीक्षा, समीक्षा, मी हळूच हाक मारली. तिने दचकून पाहिलं. समीर, तू इथे कसा? पळून जा इथून. बाबांना कळलं तर ते मला मारून टाकतील. तुला सोडून जाणार नाही. ही खिडकी उघड, आपण निघतोय, मी ठामपणे म्हणालो. तिने घाबरत घाबरत खिडकीतून बाहेर उडी मारली. आम्ही अंधारात शेतातून धावू लागलो. मागे वाड्यांचे दिवे हळूहळू लहान होत होते. आमचं लक्ष होतं शहराकडे जाणारी शेवटची बस. पण दुर्दैवाने वाड्याच्या कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली आणि घरच्यांना जाग झाली. पकडा त्यांना, पळाले ते. काकांचा तो डरकाळी फोडणारा आवाज शांत रात्रीत घुमला. आम्ही जीवाच्या आकांतात धावत होतो, काट्याकुट्यातून, चिखलातून. समीक्षाची साडी फाटली होती. माझे पाय रक्ताळले होते. पण आम्ही थांबलो नाही. अचानक मागे टॉर्चचे प्रकाश दिसू लागले. काका आणि गावातले काही लोक आमच्या मागे होते. आम्ही नदीकाठावर पोहोचलो. तिथेच ते आम्ही बालपणी खेळायचो. समीर, आता कुठे जाणार? समोर नदी आहे आणि मागून मृत्यू. समीक्षा रडत म्हणाली. मी तिला मिठीत घेतलं. मृत्यू आला तरी चालेल, पण तो तुझ्या मिठीत असावा. आपण या नदीत उडी मारूया का? आम्ही नदीच्या पात्राकडे पाहिलं. पाणी वेगाने वाहत होतं. पण तेवढ्यात काका तिथे पोहोचले.
त्यांच्या हातात त्यांची जुनी बंदूक होती. वडीलही तिथे होते. त्यांचे डोळे संतापाने आणि दुःखाने भरलेले होते. समीर बाजूला हो आणि समीक्षा, चल घरी. तू आमची इब्रत धुळीला मिळवली आहेस. काका गरजले. नाही काका, मी समीक्षावर प्रेम करतो. हे पाप नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आमचं नातं चुकीचं आहे, तर मग देवाने आमच्या मनाला ही भावना का निर्माण केली? का आम्हाला लहानपणापासून एकत्र वाढवलं? मी ओरडून विचारलं. माझे वडील पुढे आले. समीर, ती तुझी बहीण आहे. हे रक्ताचं नातं कसं विसरतोयस तू? बाबा, रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचं नातं मोठं असतं. आम्ही शरीराने नाही तर आत्म्याने एक झालो आहोत. जर तुम्ही आम्हाला स्वीकारलं नाही तर आम्ही या नात्यात आमचं आयुष्य संपवू. मी समीक्षाचा हात घट्ट धरला. समीक्षानेही हिंमत एकवटली. बाबा, मी त्या मुलाशी लग्न करणार नाही. जर तुम्ही मला जबरदस्ती केली तर मी माझं आयुष्य संपवून टाकीन. मला फक्त समीर हवा आहे. काकाने बंदूक राखली. क्षणभर असं वाटलं की आता गोळी सुटेल. वाड्यातले सगळे लोक तिथे गोळा झाले होते. गावातल्या लोकांनी कुजबूज सुरू केली होती. पण माझी आई आणि काकी धावत तिथे आल्या. आईने काकांचा हात धरला. पुरे करा हे वेडपण. काय मिळणार आहे तुम्हाला? तुमची मुलं मेलेली बघायला आहेत का? जर हा माझा नाक कापलं जाण्याची भीती वाटत असेल तर जाळून टाका तो समाज, पण माझ्या लेकाचा बळी घेऊ नका. आई ओक्सबोक्शी रडवू लागली. काकीही म्हणाली, मावजी, आपण चुकलो. आपण त्यांना लांब केलं म्हणूनच ही वेळ आली. रक्ताचं नातं म्हणताना मग त्या रक्ताला सांडताना तुम्हाला पाझर नाही फुटला का? सगळीकडे शांतता पसरली. फक्त नदीच्या पाण्याचा आवाज येत होता. काकांची बंदूक धरलेला हात हळूहळू खाली आला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू चिखलात पडले. त्यांना जाणीव झाली की इब्रत आणि समाजापेक्षा आपली मुलं जास्त महत्त्वाची आहे. वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक दीर्घश्वास सोडला. जा, निघून जा इथून. शहरात जा, लग्न करा आणि आपलं आयुष्य जगून घ्या. पण या गावात पुन्हा येऊ नका. लोकांसाठी तुम्ही मेलेले असाल, पण माझ्यासाठी माझा मुलगा कुठेतरी जिवंत आहे, हेच खूप आहे. तो आशीर्वाद होता की शाप हे आम्हाला कळलं नाही, पण ती सुटकेची वाट होती. आम्ही दोघांनी आईवडिलांच्या पाया पडले. समीक्षा आईला बुलगून रडली. काकांनी मान खाली घातली होती, पण त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर एक प्रकारची हतबलता होती. आम्ही तिथून निघालो. मागे आमचं गाव, आमचं बालपण आणि आमची माणसं सुटली होती, पण समोर एक नवीन आयुष्य होतं.